माझे नाव सुनील कुमार गोविंदाजी पिंपळशेंडे। मी भंडारा जिल्ह्यावरून आलेला इथं कामाकरता आलेला होतो आणि झोपडपट्टीमध्ये राहत होतो। गडकरीच्या म्हणण्यानुसार जे स्मार्ट सिटीची योजना आली त्यामध्ये साहेबांनी म्हटलं होतं का ज्यांचे घर रोडमध्ये येणार त्यांना आम्ही पूर्ण राहण्याची फॅसिलिटी देऊ आणि त्या पद्धतीने आम्हाला स्मार्ट सिटी ह्या त्यांच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्हाला हे फ्लॅटचे सिस्टम मिळालेलं आहे आणि फ्लॅटमध्ये आम्ही राहायला आलेलो आहोत। त्याच्यापूर्वी आमच्या मागे एवढ्या परेशान होत्या, जिथं आम्ही ज्या वस्तीत राहत होतो तिथं पाण्याची म्हणजे पाणी वगैरे पाऊस जोराचा आल्यानंतर पूर वगैरे एवढा भरपूर यायचा का कितीकदा तरी आमच्या काही लोकांचे भांडे बर्तन खाण्याचा अनाज वगैरे मोठ्या प्रमाणात ओलं होणे वाहूनही गेलेलं आहे। त्यावेळेस आमचे कृष्णाजी खोपडे यांनी आम्हाला सहकार्य केलं, कोणाला ज्या पद्धतीनं लागत होतं अर्थसहाय्य त्यांना केलेलं आहे। आता आम्हाला इथं जवळपास 2 महिने 2.5 महिने झालेत आता आम्हाला ताबा मिळालेला आहे स्मार्ट सिटीचा। त्यापासून आता सर्व एक याच्यामध्ये सांगायचं एक का आपण झोपडपट्टीमध्ये राहणार आहे आणि स्मार्ट सिटी त्यांनी जी आम्हाला सुविधा दिली आहे, गार्डन वगैरे आणि फॅसिलिटीजनुसार जो आम्हाला प्लॉट दिला आहे राहण्याकरता, आपण पोरांच्या मनावरती जो आपण परिवर्तन करू शकतो। एक झोपडपट्टीतला वातावरण आणि एक स्मार्ट सिटीच्या फ्लॅटमधलं वातावरण याच्यामध्ये एक का पोट्ट्यांना एक नवीन आपण शिकवणूक का त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकच परिवर्तन घडून येतो, हा म्हणण्याचा उद्देश आहे। झोपडपट्टीमध्ये राहणारा पोट्टा म्हणजे एक गावंढळच बनेल येणाऱ्या पिढीचा आणि त्याला जर स्मार्ट सिटीमधून जर मिळालेला फ्लॅट जो आहे ना, आम्ही जिथं ज्या पद्धतीने राहून राहिला त्याच्या मनावरती परिवर्तन होऊन ज्या पद्धतीनुसार आता आमचे 28 लोक जे आहेत आम्ही इथं आलेलो आहोत। आता राहत होतो तेव्हापासून ना आता आम्ही ह्या 2-2.5 महिन्यामध्ये झाला आम्ही इथं राहून राहिला, त्याच्यामध्ये त्याच्यामधला जो मनावरती जो परिवर्तन आहे तो अलगच, त्यांची वागणूक आहे, बोलणं चालणं आहे, थोडं बहुत तर आहेच, पर त्याच्यानुसार मी बघून राहिलो तर ते गावंढळ शिव्या वगैरे देणं हे फारच कम झालं आहे। आणि व्यसनाधीन जाणारे व्यक्ती, गुटखा वगैरे खाऊन कुठेही थुकणारे व्यक्ती त्यांचंही प्रमाण ॲटोमॅटिकच कम झालेलं आहे। म्हणजे ह्या स्मार्ट सिटीमध्ये आल्यामुळे फ्लॅटमध्ये आल्यामुळे त्यांच्या म्हणजे ॲटोमॅटिक त्याच्या मेमोरीमध्ये एका दिमागामध्ये भरून आलं का आपण कशा पद्धतीने राहायला पाहिजे हे एक आपण तर याच्यामध्ये इतरमध्ये आपण शिकू शकत नाही झोपडपट्टी। बाकी ह्या फ्लॅट सिस्टममध्ये जे स्मार्ट सिटीनं खर्च एवढं सुंदर फ्लॅट बनवून दिला आहे का ते जीवनात कधी आम्ही लोकांनी बनवू शकलं नसता आणि त्या पद्धतीची आम्हाला सुविधा मिळाली आणि आमचा परिवार सर्व सुखी आहे, काही टेन्शन नाही आहे। आणि सांगायचं एकच आहे का आम्हाला जे मिळालेली वस्तू आहे ते आम्हाला एकदम सुंदरसं फ्लॅट मिळालं आहे आणि याच्यामध्ये आम्ही सर्व आनंदित आहोत। नाव प्रमिला ठाकरे। आम्ही पहिले झोपडपट्टीमध्ये राहत होतो तर पुष्कळ दिवस राहिलो। मग ते घर आमच्यावालं रोडमध्ये गेलं, रोड आलं मोठंवालं, त्या रोडमध्ये गेलं तर मग हे घर आम्हाला मिळालं। हे चांगलंच आहे सगळं म्हणा, इथं बी चांगलं पाणी गिनी सगळं भेटते, लाईट लूट सर्व आहे, चांगलं आहे। आमच्या घरामध्ये 4 जण आम्ही, 2 जण आहो, पती आणि पत्नी, मुलगा आणि सून, 4 जण आहो आम्ही या घरात। असं काम म्हणजे आता सर्वजण कामाला जात होते, मग त्याला स्वयंपाक बनवून मुलाला, माझा मुलाचं लग्न आता झालं माझ्यावालं, 5-6 महिने झाले। मग या दोघांना स्वयंपाक बनवून द्यायचं, मी कामाला की नाही जात होते, घरीच राहत होते मी। म्हणजे याला डब्बा करून द्यायचं ना घरी राहायचं, हे जात होते, हे मिस्त्री कामाला जात होते। मुलगा माझ्यावाला ते जाते पापड ज्यूसमध्ये बर्डीवर। हो आजार म्हणजे आता कोणी घर भेटलं, घराबदली घरच पाहिजे म्हटलं आम्ही ना, तिथं राहत होतो तर म्हणून हे घर दिलं आम्हाला। माझे नाव शीतल छगनलालजी कनोजे। आम्ही अगोदर झोपडपट्टीमध्ये राहत होतो। आम्ही 17-18 वर्ष आम्ही झोपडपट्टीमध्ये राहिलो। त्याच्यानंतर मग आमची घरं रस्त्यामध्ये गेले, रस्त्यामध्ये गेल्याच्यानंतर आम्ही काही वर्ष, मग 3 वर्ष आम्ही किरायच्या रूमामध्ये राहिलो। मग आमचे घरं रस्त्यामध्ये गेल्याच्यानंतर मग आम्हाला स्मार्ट सिटी म्हणजे फ्लॅट मिळालं। आज आम्हाला 2 या 3 महिने आम्ही फ्लॅटमध्ये आलो राहायला। इथे म्हणजे पाण्याचे म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे कधी राहते कधी नाही राहत, पण पाणी वगैरे येते म्हणा, पण थोडं प्रॉब्लेम आहे पाण्याचं, नाही तर सर्व गोष्टी म्हणजे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे।
हे म्हणजे आमचे स्वतःचे घर आहे, म्हणजे रजिस्ट्री वगैरे सर्व आम्हाला ओके करून मिळाली आहे. पण ठीक आहे म्हणा सर्व काही.